नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। 500 देऊन जावा, 1000 रुपये चलन आणलं, 500 देऊन जावा, गचक्यानं सोलार पडतील म्हणून आत ना हजर ह्याने काय केलं, त्या ड्रायव्हरचे पैसे घेऊन गेले। मग माझ्या गाडीवर 2000 मारली, माझी इथंच मोर आहे गोपाळपूर पैसे, आणि गाडी वळवून घेऊन मागा लावली। ह्या गाडीवर 1000 रुपये, मीच मालक आहे दोन्ही गाड्यांचा। आणि त्या ड्रायव्हरला गाडी घेणार साईडला म्हणून एवढं मारले, तर शर्ट काढला तर बघा त्या गाडी अंगावर खाली खाली खराब झाली। नाही नाही असं आहे काय, बाईट घे, काय झालं नेमकं, चला दिया पोलिसांकडे काय झालं? 2 मिनिट थांबाय साहेब। माझी काय चूक नव्हती, मी आलतो त्यांनी काय केलं, मी म्हणलो त्यांना काय की जाऊ त्यांनी घेतलं 2000 रुपये दिले, त्यांना मागितलं दिले, त्यांनी मागणी चलन केले। त्यांना मी विचारायला गेलो, चलन काय केलं सर म्हणल्यावर, सर चलन केलं सर म्हणले, आता झाली माझी चूक, एवढं भर तुझा कोर्टात भर म्हणून ठीक आहे भरतो, सर चलन करायला नव्हतं एवढं मी भरतो होतो म्हणलो। चलन कशाने मारलं? नो एंट्री म्हणून मारले, नो एंट्री म्हणून 2000 रुपये कशाने घेतले होते? त्यांनी आज सोडले मला, नो एंट्री आला म्हणून, नो एंट्री चला 2000 रुपये घेऊन सोडून दिले। तू इकडे कसं काय आला होता? मी इकडून त्यांनी तर बाहेरच्या गाड्यांचं बॅरगेट नाही काय नाही, सांगोल बायपास आधी सर आलो तिथं आलो, सर सोडलो, त्यांनी 2000 रुपये घेतलं आणि ते सोडून बी दिलं। आणि तुला मारहाण झाली का? हा मारले सर। पंढरपुरात ट्रक ड्रायव्हरला वाहतूक पोलिसांनी केली मारहाण। पंढरपूर शहरात ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांकडून मारहाण करून पैसे उकळल्याचा आरोप समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। मोह रस्त्यावर नो एंट्री ट्रक घुसवल्याचा आरोप करत एका वाहतूक पोलिसानं चालकाला अडवून 2000 रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे। पुढे काही अंतरावर गेल्यानंतर चालकाच्या मोबाईलवर 1000 रुपयांचे ऑनलाईन चलान कापल्याचा संदेश आल्यानं त्यांनी याबाबत जाब विचारला, यावरून पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। हा प्रकार समजल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मध्यस्थी केली आणि चालकाची सुटका केल्याचं सांगितले जाते। तसेच चालकाच्या ट्रकची चावी हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे। मात्र पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले असून अवजड वाहन शहरात बंदी असताना आल्यामुळे नियमानुसार दंड आकारल्याचं स्पष्ट केलं। दंडाची पावतीही उपलब्ध असल्याचं शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी सांगितले।